शहरातील विकास आराखड्यातील कैलाशनगर स्मशानभूमी रस्त्यावरील बाधित 9 मालमत्ता धारकांना मनपा प्रशासनाकडून गुरुवारी नोटीस बजावण्यात आली असून 24 तासात घर रिकामे करण्याचा आदेशही देण्यात आले असल्याने स्थानिक नागरिकांत भीती पसरली आहे। कैलासनगर ते एमजीएम पर्यंत जुन्या विकास आराखड्यातील मार्गाचे रखडलेले काम जलद गतीने करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून गुरुवारी कैलासनगर स्मशानभूमी जवळील एकूण 9 बाधित मालमत्ता धारकांना महानगरपालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या असून त्यांना 24 तासात आपापले घर खाली करण्याचं सांगण्यात आलंय। यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जुन्या विकास आराखड्यातील कार्तिकी हॉटेल ते लक्ष्मण चावडी रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मण चावडी ते कैलासनगर मार्गाचे सुद्धा मार्किंग करून रस्ता मोकळा करण्यात आलाय, परंतु कैलाशनगर स्मशानभूमी ते एमजीएम या रस्त्याचं काम अनेक वर्षापासून रखडलंय। या स्मशान मारुती मंदिर रस्त्यावरील अनेक मालमत्ता बाधित होत असल्याने प्रशासनाकडून डीपी मार्गात बदल करण्यात आलाय। त्यानुसार नवीन रस्त्यावर जवळपास 9 मालमत्ता बाधित होत असल्याने त्यांना प्रशासनाकडून रितसर नोटीस बजावण्यात आली आहे। गुरुवारी प्रशासनाकडून नोटीस बजावली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदेशीर बाबी विचारात घेण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली असल्याची माहिती मिळते। महानगरपालिका प्रशासन यासाठी लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे।